तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर शिंदेवरती. आज आपण बघणार जागतिक निरक्षक रँक्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारत किती क्रमांकावरती आहे आणि दहशतवाद शांततामध्ये किती क्रमांकावरती भारत आहे याची तुम्हाला संपूर्ण जी के जनरलचे प्रश्न मी ते घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. जागतिक शांतता निदर्शक भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा जो क्रमांक आहे तो 115वा आहे. त्याच्यानंतर खाली जागतिक दहशतवाद निदर्शकात भारताचा क्रमांक किती आहे? 14वा क्रमांक भारताचा आहे. त्याच्यानंतर खाली जागतिक आनंदी निदर्शकात भारताचं स्थान काय आहे? तर ते 118वे आहे. त्यानंतर खाली जागतिक बुक दर्शकात भारताचा क्रमांक किती आहे? तो 101 आहे. त्यानंतर खाली जागतिक लिंगभेद दर्शकात भारताचा क्रमांक काय आहे? तर तो 131वा आहे. त्यानंतर खाली जागतिक प्रेस स्वतंत्र निदर्शकात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर तो 151वा क्रमांक आहे. जागतिक फायर पॉवर निदर्शकात भारताचा क्रमांक किती आहे? तो 4था क्रमांक आहे. त्यानंतर खाली जागतिक हवामान बदल निदर्शकात भारताचा क्रमांक किती आहे? तर तो 10वा क्रमांक आहे. त्यानंतर खाली जागतिक भ्रष्टाचार निदर्शकात भर कितव्या स्थान आहे? तर ते 51वे स्थान आहे. त्यानंतर खाली विदेश दिवस तर विशेष दिवसामध्ये शाश्वत शेती दिवस कधी साजरा केला जातो? तर तो शेती दिवस कधी साजरा केला जातो? तो 7 ऑगस्टला केला जातो. त्यानंतर खाली जागतिक ध्यान दिवस कधी असतो? तो 21 डिसेंबरला असतो. त्यानंतर खाली अभिजात भाषा दिवस कोणत्या तारखेला साजरा होतो? तो 3 ऑक्टोबरला साजरा होतो. त्यानंतर खाली लोकपाल दिवस कधी साजरा केला जातो? तो 16 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर खाली सेवा दिवस कधी असतो? तो 28 एप्रिलला असतो. त्यानंतर खाली बदललेले नवीन आणि महत्त्वाची ठिकाणे, तर ते ठिकाणी केरळ राज्याचे नवीन नाव काय सुचवले आहे? तर ते केरमळ आहे. त्यानंतर माउंट आंबूचे नवीन नाव आहे? तर ते अबुराज आहे. त्यानंतर खाली PAOचे कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? त्यातने सेवातीर्थ भगवान आहे. त्यानंतर खाली केंद्रीय सचिवालयाचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर ते कर्तव्य भवन आहे. त्यानंतर खाली राज्यभवनीचे नवीन नाव काय आहे? तर ते नाव आहे लोकभवन. त्यानंतर खाली रेकॉर्डस रोडचे नवीन नाव काय आहे? तर ते कल्याणकान मार्ग आहे. त्यानंतर खाली राज्यपथचे नवीन नाव काय आहे? काय करण्यात आले आहे? तर ते कर्तव्य पथक नाव करण्यात आले आहे. त्यानंतर खाली इस्लामपूरचे नवीन नाव काय आहे? तर ते ईश्वरपूर आहे. त्यानंतर खाली औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? तर ते छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर खाली उस्मानाबादचे नवीन नाव काय आहे? तर ते धाराशिव आहे. त्यानंतर खाली अहमद शहराचे नवीन नाव काय आहे? तर ते अहिल्यानगर आहे. त्यानंतर खाली संमेलन आणि बैठका आपण नेक्स्ट व्हिडिओवरती बघू. तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा.